नमस्कार. कोणतीही भाजी नसताना अगदी घरी जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण आज थालीपीठ बनवणार आहे. घरात जी पिठे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपण सुंदर अशी चवीला टेस्टी अशी आपण थालीपीठे बनवणार आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा तुम्ही जेवणासाठी सुद्धा ही थालीपीठं बनवू शकता आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेत. लसूण भरपूर घालायचा म्हणजे थालीपीठ आपले छान होतात. आणि एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्यात. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून एखादी मिरची ॲड करू शकता. ते इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्यात. 1 चमचा जिरे. आता आपण हे चांगलं ठेचून घेणार आहे. तर हे ठेचूनच घ्यायचं, मिक्सरला ग्राइंड करायचं नाही, कारण आपलं हे दरदरीत असं आपण ठेचून घेणार आहे. त्याच्यामुळे ते थालीपीठची चव छान अशी वाढते, त्याच्यामुळं असं ठेचून घ्यायचं. तर बघू शकता एक 3 ते 4 मिनटामध्येच आपलं लसूण आणि हिरवी मिरची छान अशी ठेचून आपण घेतलेली आहे. तर इथं आपली ही हिरवी मिरची ठेचून तयार आहे. इथं कोथिंबीर मी बघू शकता भरपूर कोथिंबीर घेतली आणि 2 कांदे मीडियम आकाराचे बारीक असे चॉप करून घेतलेत. आता आपल्याला लागणार आहे परात. तर परातीमध्ये काय करायचं, इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, पाऊण वाटी बेसन, त्यानंतर तांदळाचं पीठ इथं मी पाऊण वाटी घेतले. पीठ तुमच्या घरी जे अवेलेबल आहे ते तुम्ही यामध्ये घालू शकता. तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ असेल, तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता, किंवा तुमच्याकडे बाजरीचं असेल तर तुम्ही बाजरीचं पण घालू शकता. पीठ तुमच्या घरी अवेलेबल आहे ती तुम्ही घालू शकता. आता इथं मी कोथिंबीर जी काही घेतली होती ती आणि कांदा घालून घेतला आहे, आणि त्याच्यानंतर आपण जो बारीक ठेचा केला होता हिरवी मिरची आणि लसणाचा तोही आपण यामध्ये आता घालून घेतला आहे. त्यानंतर घालूया पाव चमचा हळद. त्यानंतर इथे मी छोटा चमचा आहे बघू शकता, तो 1.5 चमचा मी ओवा घातला आहे, आणि दुसरा 1 चमचा घेतला आहे त्याने मी इथं पांढरे तीळ 2 चमचे घातले. आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात. तर पाहू शकता आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण घातले मीठ. तर इथं 2 चमचे होईल इतपत मी साधारण मीठ घातले. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 2 चमचे मीठ बरोबर होते, छोटे 2 चमचे आहेत. आता पाणी घालून आपण हे मळून घेऊयात. तर अगदी आपण कणिक मळतो तसं हे थालीपीठचं पीठ आपण मळायचं नाही, थोडं पातळ आपल्याला मळायचं आहे. तर इथं आता मी थोडं थोडं पाणी घालत आपण हे मळून घेऊयात. तर पाहू शकता इथं आपला हा गोळा मळून तयार आहे. तर अजून थोडंसं मी पाणी यामध्ये ॲड केले, कारण थोडंसं पीठ मला घट्ट जाणवत होतं. आपण हे रुमालावरती थापणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पातळ पीठ हवं आहे. तर पाहू शकता इथं आपण पीठ चांगलं मळून घेतले. चांगलं मळून घ्यायचं म्हणजे छान असे आपले थालीपीठ होतात. तर इथं आपलं थालीपीठचं पीठ आता तयार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा, म्हणजे मी ज्या काही नवनवीन रेसिपी टाकते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आता इथं आपलं हे थालीपीठचं पीठ तयार आहे. आता इथे एखादा कोणताही तुम्ही कॉटनचा स्वच्छ असा कपडा घेऊ शकता. इथे मी रुमाल घेतला आहे. रुमाल चांगला भिजवून घ्यायचा पाण्यामध्ये, आणि मग आपण असा फोल्ड करून मी पोळपाटावरती टाकून दिला आहे. तर बघू शकता चपातीचा जसा आपण गोळा घेतो त्याच पद्धतीने त्या आकाराचा गोळा घ्यायचा, आणि या पद्धतीने असं पीठ आपण थापून घ्यायचं. रुमाल चांगला मी पाण्यामध्ये बुडवून घेतला आहे आणि थोडासा त्याला असा पिळला आहे, आणि मग आपण ह्या पोळपाटावरती घडी घालून टाकला आहे. तर त्याच पद्धतीने तुम्हीही करू शकता. आता इथं बघू शकता मस्त असं आपलं इथं थालीपीठ करून तयार आहे. मध्ये एक छोटंसं असं होल देऊया, आणि असा हा आता रुमाल आपण उचलायचा आणि तव्यावरती तवा गरम करून घेतला आहे. थोडंसं तेल टाकून किंवा तेल तूप तुम्ही काहीही टाकू शकता. आणि असा हा रुमाल आपण उलटा करायचा. तर पाणी लावल्यामुळे बघू शकता पटकन असं थालीपीठ आपलं तव्यावरती पडलं जातं, कुठेही रुमालाला चिपकत नाही.
तर अगदी झटपट होणारी ही थालीपीठ आहे आणि चवीला अगदी टेस्टी लागतात, मुलांना प्रचंड आवडतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता 1-2 मिनटांत साधारण गॅसची फ्लेम इथं मीडियम आहे. हाय फ्लेमवरती अजिबात भाजायचे नाही, नाही तर थालीपीठ कच्चं लागू शकतं. ते लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊयात. तर छान अगदी लो टू मीडियमवरती आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहे. तर कलर बघू शकता अगदी छान आणि झटपट होणारे हे थालीपीठ इथं आपलं भाजून तयार आहे. 4 ते 5 मिनटामध्ये पूर्ण थालीपीठ भाजून तयार होते. तर इथं थालीपीठ आपलं भाजून तयार आहे, काढून घेऊयात. तर बघू शकता कलर अगदी छान असा कलर आला आहे. आता आपण दुसरं एक थालीपीठ तुम्हाला मी करून दाखवते. या पद्धतीने पाण्याचा हात घ्यायचा आणि रुमाला लावून घ्यायचा आणि सेम प्रोसेस चपाती एवढा गोळा घ्यायचा आणि थापून घ्यायचं. पाण्याचा हात घ्यायचा आणि मग असं थापायचं. तर वेगळं असं म्हणून मुलांना तुम्ही टिफिनसाठी आठवड्यातून 1-2 वेळा थालीपीठ तुम्ही बनवू शकता. तुम्ही कोथिंबीरऐवजी दुसरी कोणतीही तुम्हाला भाजी जर घालायची असेल तर तीही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर बघू शकता अगदी छान असं आपलं इथं थापून आपलं हे थालीपीठ तयार आहे. मध्ये होल करायचा आणि आता हे थालीपीठ आपण तव्यामध्ये टाकून घेऊयात. सेम प्रोसेस करायची. तेल तूप काहीही लावू शकता आणि या पद्धतीने रुमाल आपण तव्यावरती टाकून द्यायचा. असं पटकन असं थालीपीठ निघतं, डसत वगैरे बिलकुल नाही. आता भाजण्याची प्रोसेस सेम आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण छान असं थालीपीठ भाजून घेऊयात. इथं आपलं दुसरंही थालीपीठ भाजून तयार आहे. आता आपण हे काढून घेऊयात. तर याच पद्धतीने बाकीचेही थालीपीठ आता आपण बनवून घेणार आहे. तर गरमागरम अगदी चवीला टेस्टी पाहताक्षणी खाऊशी वाटणारी थालीपीठ इथं तयार झाली आहेत. दही, केचप, हिरवी मिरची जर तुम्ही ठेचा जरी केलात तरी चालेल. त्याच्यासोबत आपण ही थालीपीठ खाली तर अप्रतिम लागतात. तर मुलांच्या टिफिनसाठी नक्की ट्राय करून बघा. मुलं आवडीनं खातील, पूर्ण टिफिन फिनिश करून येतात. बघू शकता मऊसूद असं थालीपीठ आपलं तयार झालं आहे. तर नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.